नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार. नमस्कार, मी सुनील तिवारी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. जानेवारी 2026 नंतरनं खूप महिलांचे हप्ते रखडलेले आहेत आणि काही महिलांचे हप्ते आलेलेच नाहीत 2026च्या अगोदरचे. आणि जानेवारी नंतरनं फेब्रुवारी मार्च हे हप्ते रखडलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात एक चिंताच लागून राहिलेली आहे की माझे पैसे कधी येणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमची चिंता आता मिटलेली आहे. 2026 नंतरनं रखडलेले हप्ते लवकरच आता तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे. पण यावेळी खात्यात आता 1,500 येणार की 4,500 येणार अशा भरपूर महिलांच्या चर्चा आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात आता 4,500 रुपये जमा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. कोणतेही अट पूर्ण बंधनकारक आहे. त्यासाठी याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि लाडकी बहिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हो लाडकी बहिणींनो, तुम्ही KYC केलात का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत KYC करून घ्यावी, जेणेकरून तुमचे हप्ते रखडले जाणार नाहीत. त्यामुळे KYC पूर्ण करून घ्यावी असं मी लाडक्या बहिणींना आवाहन करतो आणि विनंती करतो, जेणेकरून तुमचे हप्ते थकले जाणार नाहीत. KYCची पूर्तता पूर्ण करा. मुख्य बातमी काय आहे ती आपण पाहूया. 3 महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता. राज्यातील लाखो महिला गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेची हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ताजे अपडेट आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्याचा लाभ हा एप्रिलमध्येच दिला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला KYCची पूर्तता करणे आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा लाभ मिळायचा असेल तर KYCची पूर्तता करून घ्यावी. ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेलं नाही त्यांनी KYC करून घ्यावी. तुमची KYC कंप्लीट नसेल तर तुमचे हप्ते रोखले जाऊ शकतात. आणि ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांना 31 मार्चपर्यंत पुनश्च संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं नक्की करून घ्या लाडक्या बहिणींनो. आता या योजनेचा लाभ काही महिलांना मिळणार आहे आणि काही महिलांना मिळणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या मला हप्ता पडेल का नाही, तर याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बघूया. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांच्या घरात 4 चाकी गाडी आहे. आता तुम्ही म्हणसाल 4 चाकी म्हणजे किती? 4 चाकीच्या पुढून फक्त ट्रॅक्टर वगळला तर 4 चाकीच्या पुढून त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या महिलांना या यादीतून कट करण्यात येणार आहे. ह्याही महिलांना लाभ मिळणार आहे. तर महिलांनो, तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला लाभ मिळेल का नाही. तुम्ही या योजनेमध्ये बसता का नाही नक्की कमेंट करून सांगा. याबद्दल आता सरकारने निधीही मंजूर झालेला आहे. ती निधी किती मंजूर आहे ते आपण बघूया. सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपयेचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पुढील 4 दिवसात हप्ते जमा केले जाण्याची शक्यता दाट आहे. लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज म्हणावं लागेल, आनंदाची बातमी म्हणावं लागेल. येत्या 4 दिवसाच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि महिलांनो, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हेही पूर्ण तपासून बघा. तुम्ही KYC झाली माझे पैसे येईल असं काय नाही. तुमचे खात्याचीही तपासणी करावी लागेल. तुमचे खाते आधार लिंकशी आहे का नाही ते बघायला, NPCI लिंक आहे का नाही ते चेक करावं लागेल. KYC पूर्ण आहे का याची खात्री नक्की करून घ्या, जेणेकरून तुमचे 4,500 रुपयेचा लाभ मिळण्यास काही अडचण येणार नाही. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ समजला असेल तर
नक्की लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ येत राहील. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.